आवाज मानदेशाचा। दिवसभर पावसाचा हाहाकार सुरूच होता। माणगंगेचा प्रवाह वेगाने वाढत होता। सायंकाळी 6 नंतर अचानक नदी पात्रातून पाणी बाहेर पडायला सुरुवात झाली। रात्री 9च्या सुमारास माणगंगेनं रौद्र रूप धारण केलं। मात्र रात्रीच्या वेळी लहान लेकरं, गाई गुरे, शेळ्या मेंढ्या घेऊन कुठं जायचं? नदीचे पाणी वेगाने वस्तीकडे शिरत होतं। जसं पुराचा जोर वाढत होता तसा मृत्यू समोर दिसत होता। मान तालुक्यातील देवापूरच्या जाधव वस्तीतील 40हून अधिक लोकांनी जीव मुठीत धरून कशीबशी रात्र काढली। देवापूरच्या अक्षय जाधव यांनी पुराच्या रात्रीचा अंगावर काटा आणणारा थरारक अनुभव सांगितला। मान तालुक्याच्या इतिहासात यावर्षीच्या मे महिन्यात अवकाळी पावसाने कहर केला। रविवारी दिवसभर संपूर्ण तालुक्यात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला। दुष्काळी मानचे ओसाड, उजाड, माळरान जलमय झाले। आंधळी धरण तसेच ओढे नाल्यातून माणगंगेत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होती। त्यामुळे माणगंगा दुथडी भरून वाहत होती। तालुक्यातील देवापूर गावानजीक माणगंगेचे पाणी राजेवाडी तलावात जाऊन मिळते। देवापूर गावाच्या हद्दीत महादेव मंदिरानजीकच्या नदीच्या परिसरामध्ये जाधव वस्तीवर शहाजी गणू जाधव, महादेव गणू जाधव, उमाजी गणू जाधव, भीमराव गणू जाधव, शिवाजी खाशाबा मंडले, विश्वास खंडू जाधव, श्रीमंत चव्हाण, कैलास चव्हाण या 8 कुटुंबातील 46 लोक वास्तव्यास असल्याचे अक्षय जाधव यांनी सांगितले। रविवारी रात्री माणगंगेची पाणी पातळी अचानक वाढल्याने सर्वच कुटुंबियांनी भीतीच्या छायेखाली रात्र काढली। आमच्या हयातीत मे महिन्यामध्ये एवढा पाऊस बघितला नाही। रविवारी दुपारी पर्यंत माणगंगा संथ वाहत होती। मात्र पावसाचा जोर वाढल्याने पाण्याचा प्रवाह वाढला। सायंकाळी 6च्या सुमारास नदी पात्राच्या बाहेर पाणी पडायला सुरुवात झाल्याने आमची धास्ती वाढली। मोबाईलवरून पाऊस आणि नदीच्या पाण्याची माहिती मिळत होती। देवापूरचे सरपंच शहाजी बाबर यांनी फोन करून आमची चौकशी केली, पण पाणी घरापर्यंत येईल याची कल्पनाही नव्हती। रात्री 9 नंतर मात्र पाण्याचा प्रवाह वाढला। नदीचे पाणी वस्तीकडे सरकू लागलं। बघता बघता पुराचे पाणी घराच्या अंगणात आलं। आता मात्र भीतीने गाळण उडाली। एवढ्या अंधाऱ्या रात्री 15-16 लहान मुलं, 25-30 जनावरे, 40 मेंढ्या घेऊन जायचं कुठं असा प्रश्न पडला। आम्ही गडी माणसांनी लहान लेकरं, बाया माणसांना धीर देत रात्र इथंच जागून काढायचं ठरवलं। त्यात 3 दिवसांपासून लाईट नव्हती। पाण्याचा जोराचा आवाज, सगळीकडे अंधार, पाण्यातून फिरणारे साप यामुळे अंगाचा थरकाप होत होता। जसा पाण्याचा वेढा वाढत होता तसा मृत्यू समोर दिसत होता। जाधव वस्तीतील 40 ते 45 जणांनी गोडे तेलाचे दिवे लावून पुराची भयानक अंधारी रात्र जीव मुठीत धरून जागून काढली। सुदैवाने रात्री पाण्याचा प्रवाह कमी झाला। घरात पाणी शिरलं नाही। सोमवारी सकाळपासून पाणी ओसरण्यास सुरुवात झाली। अक्षय जाधव यांच्या थरारक अनुभवाने अंगावर काटा उभा राहत होता। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।